Radha
जनता जनार्दन सर्वांनी मनावर घेतलं तर का नाही होणार. हो बरोबर आहे तुझं. आपण बोलतोय या प्रेक्षक वर्गाचं काय. अगं प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्या सोबत अशा नारदामांना टेचायला वाहत ना. लचक भरली बघ. आता काय नाही तुला रचकायला कोणतं कारण लागत नाही. पहिली माणसं कशी एकदा टाकत होती. सगळीच माणसं 100 वर्षाच्या पुढे जगायची. आणि आता वयवर्ष होण्यासाठी त्याच्या आधी ते हातात काठी. हो ग आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काही वेगळंच बघ. हो ग पण परिस्थिती थोडीशी बदलते. लोक जिवंत जेवण खायला पसंत करतात. नाचणीच्या बाकीच्या लोक तरसतात. आता जिरं नाचणी विकत घेतात. त्यासाठी शेती करावं लागलं तर जर आणि तर त्यामधील परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आलीच असेल. मोबाईल आलाय आपण बाजारी जायचंय ठीक आहे. हो पण आता पुढच्या कोर्टून आणि कशी. मला तर मुलीच माहिती नाही बघ. आता काय करायचं. आता काय त्या खेड्या मावशीला बोलावं लागणार. बाईची गोडबोली मावशी. हो हे राधे माझ्या मावशीला. मावशी अगे मावशी. मावशी अगे मावशी. कोण ग. मावशी राधा. राधा. हो मावशी. काय झालं तुला सकाळ सकाळच बोललाय का. अगं मावशी येते ना बाजाराला. बाजाराला जायचंय. हो मावशी. मग आले. मस्त करते डान्स कोण शिकवतो आवाज बंद करा जरा. तयारी करून जजून जजून येते जोडीला बाजारा बोलावले गोड बोलिका
पहिल्यांदा बघते तर माझ्या नावाने बोंबलतील. बाय 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 माझे शोना माझं पिल्लू. एवढं गोड बोलून तुझ्या तोंडाला मुंग्या येतील की? अरे एवढी कोण आलीस माझ्या तोंडात मुंग्या आणणारी? तुला म्हणून सांगते आणि तुम्हाला सांगते तशी मी आहे अजून तर ताट. तशी मी आहे अजून तर ताट. माझं वय झालंय नाही अजून 60. परत जर का पोलीस भेटली तर कशात झाले सगळे दाट. अरे पोरीनो आता एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? मावशी आम्ही पोरी थाटमाट करू मग तुझ्या बाजारात चाललंय बघ. असं होय आता मग जायचं ना. मावशी इकडे यायच्या तर ये नाही तर नको. बरं ठीक आहे. अगं, काय थांब काय ना काय चाललंय काय? माझ्यासोबत जर बाजाराला यायचं असेल ना तर माझ्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागतील. हा हे राधाबाई तुझी आणले वसनीवर एवढं चालेल ना? ठीक आहे. अगं बाजाराला जायचं खरं आहे ग. जे नेसलंय ते दिसतंय मलाही आणि यांनाही दिसतंय ना हो? जे नेसलंय ते दिसतंय. अगं पण घेतलंय काय? हो माझे पिटुकले बाई हे सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची ते आडोळी कशी बरं देऊ? मावशी राजा करते सुरुवात. अगे राधाबाई मावशी जरा करताय का भाई? सात सकाळी यमुनी ती माठ भरले पाण्याने. अगं त्या यमुनीच्या तुला तुला पाणीच मिळणार ना? अजून पुढे बरं सांग. सात सकाळी यमुनी तीरी माठ भरले पाण्याने गडबड केली या पहिली वाटलं झालंय माठ भरले दह्याने. कधी आणलंय मावशी पण त्या दह्यात जास्त पाणी नाही ना मिक्स केलंयस? नाही मावशी मी सांगितलं तेवढंच केलंयस ना? अजिबात नाही केलंयस बाबा नो. कसं कसं काय होणार? अहो, कसं काय होणार? आता निव्वळ दही विकून तिच्या नाक्याचं काय? आता नफा मिळवण्यासाठी थोडी तरी भेसळ पाहिजे की नाही? हे बाई तुझी बघ ताई तुला छान प्रकारे समजावेल. हा चल हो माझा आता नवा जेव्हापासून माझ्यासोबत बाजारात येते ना दादा नेहमीची कटकट आहे. नेहमीचीच कटकट आहे. जरा माझा होताय का? तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. मी माझी हिरा बाबा नको हिरा हिरा बाबा हिरा तिचं पहिलं लग्न झालंय बरं का? पण ही एवढी वात्रट आहे ना एवढी वात्रट आहे ना एवढी वात्रट आहे ना म्हणून मी स्वतः हिचं दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे. कोण मुलगा आहे काय? बरोबरच आहे. सध्याच्या मुलांची परिस्थिती पाहता त्यांच्या मनाने बाबा माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. मुलीच कमी पडतायत लग्नासाठी. हो की नाही? अशी आयती भेटल्यावर का नको म्हणायचं? असंच आहे ना तुमच्या मनात? वा, वा. हे बाळा अजून बराच वेळ. तू व्हाईट टी शर्ट अजून बराच वेळ आहे. तर सांगायचं मुख्य कारण म्हणजे तिच्या अशा पोरींच्या अटी नाही जशा की आताच्या पोरींच्या अटी आहे. बाबा आता आताच्या पोरींच्या अटी तुम्हाला माहितीच असतील. माहिती आहे ना? तुमच्याकडे काय अटी वगैरे त्यांचं लग्न झालंय का? तेव्हा त्या अटी समजतील तर त्या तुम्हाला अटी सांगते आहे का? अट क्रमांक 1 अट क्रमांक 1 फराट डबळ आहे का? आता ही अट आहे का? लग्न नाही झालंय ना? अटी माहिती आहे स्वतःच वाटतं. आता तुम्ही सगळेच म्हणाल डबडं म्हणजे काय? ताई काकी डबडं म्हणजे काय? डब्बा आमच्या वेळी झाल्या कुठल्या अटी बघितलं आणि झालं होय ना? तर डबडं म्हणजे घरात म्हातारा म्हातारी आहेत का विचारतात कोणी. काही मग तुमच्या काय अटी आहेत का? आहेत का? सगळ्यात पोरींच्या अटी नसतात बरं का? काहींच्या अटी असतात. तर घरात म्हातारी आहेत का विचारतात पोरं. म्हणजे आताच्या पोरींना म्हातारा म्हातारी नको आहे. एकटा मुलगा पाहिजे आबाळातून पडलेला. नाही ना? अट क्रमांक 2 मुलाचं मुंबईत घर आहे का? बरोबर ना? हो
काहींचे नसतात त्याच्यामुळे त्यांची लग्न अडतात. रोड क्रमांक 3 मुलगा सरकारी नोकरीत कामाला आहे का? बरोबर आहे ना? आणि ह्या सगळ्या अशा अटी आहेत, पण माझ्या या हिरेच्या अशा कोणत्याच अटी नाही आहेत. तिला फक्त नवरा साधा आणि सरळ पाहिजे. साधं सरळ. मी काय म्हणते, एका कोंबड्याची माग तेव्हा आधी मला काय वा 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 वा. बघा बघा बाबा जरा बघा बघा. बघितलं का? बस एवढंच आहे. तेव्हा आधी मला जाग मोठ्या दर पडली गाई वासरांची एवढ्या मोठ्या तुला काही वाचलं नाही ना? ऐकून तर घे. बरं सांग बाई. गोठ्यात दर पडली गाई वासरांची गाठ म्हणूनच काय जाय दुधाचे माठ बाई तू दूध आणलंय, हो मावशी. पण ते दूध तुझ्या घरच्याच गायचं आहे ना? ती कोणाकडून भाड्याने घेतलंय? चल हो मागं. अरे पिटुकली बाई, आपण काय घेतलंय काय बाजाराला? बरं ए, काय घेतलं ते सांगायला? बरं सांग. दया तुझ्याशी विक्रीने प्रपंच चालतो आमचा नवा. अगं बाई तुझाच नव्हे, आम्हा साऱ्या गवळींचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. चान्स मारते. दया तुझ्याशी विक्रीने प्रपंच चालतो आमचा नवा. याला एक आवाज तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सरळ लाईन लावा. झाली भांडणे खूप. आता सगळ्यांनी बसायची बसलेच बाई आणि मी घेतला तू हो माझं. काय प्रकार? प्रकार नव्हे, तो सगळा बिन लग्नाचा प्रकार आहे ना, त्या प्रकाराला बघून हा प्रकार जास्त पुरटतोय. मी काय म्हणते, ह्या प्रकाराला त्या प्रकारासोबत इथे जाऊ दे, आपण जाऊया बाजाराला. चला चला चला. इकडे लक्ष दे भाऊ जरा. हो, लक्ष द्या. काका नाव आहे का? तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजीराजांचं पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजीराजांचं पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे अन तारांचे गोडवे. थोरपडे बंधू थोरते, थोरपडे बंधू थोरते अन धन्य ते हंबीरराव मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी अन धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अन किसन साहेब तुमच्यासारखे रचित शिक्षक आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. आम्हा कलाकारांचे तिच्याकडे पाहता चमेली नाव जरा वेगळंच वाटते की नाही? तर ही चमेली नाहीच आहे, ही आहे माझी. अहो फुगेली बाई. काय ग मावशी? जल्ल मेलीला काय पण म्हणा, चमेली म्हणा, फुगेली म्हणा, दाबेली म्हणा, ती ओ देणारच. अगं बाई काय घेतलंय काय बाजाराला? मावशी मी घेतलं लोणी. लोणी लोण्यासारखी हाय माझी गोणी. चला तर. हे मावशी बरं ठीक आहे का? हा बोलिलो. तर बाजाराला जायचे आहे वळणाची वाट. बाजाराला जायचे आहे वळणाची वाट. माझ्याकडे आहे ताक. आता करूया ना शृंगार थाट. आता बोलिलो. पण हा यमुनेचा थाट फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. चला तर मग.
चाले नार सजली शृंगारी डोई गजरा माळलेला माझे साधा भरलेला
यशोदेचा मी लाडला गोकुळाचा मुरली वाला गोळा देवकी उदरीचा कुंजवनात वाढला गोळा देवकी उदरीचा कुंजवनात यशोदेचा मी लाडला गोकुळाचा मुरली वाला रमत संपल्यापासून पृथ्वीवर मोठमोठे कष्ट वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागला. तेव्हा पृथ्वीमाता गायछिन उठून विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, विष्णू, कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालत आहे. तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, काळजी का करू, देवकीच्या पोटी आठवतात घेऊन कंसाचा नाश करेल. तोच मी आठवतात श्रीकृष्ण भगवान मला कुंडली कवरते. हरी विठ्ठल. पण हो, त्या कंसाची खोड कशी मोडायची? आले लक्षात. मथुरेला जाण्याच्या बंद केले पाहिजे. मग तर आपल्याला चाल करून येईल.
आलो रे बाप्पा आलो. आशीर्वाद असो. देव बाप्पा, हे काय की बोलण्याचे कारण? काय म्हणजे तर नाही. आणि ते कोणते? एवढं नसतं, 108 वेळा छानपण मोठे रडत जातात. त्याला तो डेटा आपल्या गोकुळ झाला पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हाला उन्हाळ सोपवत आहे. देव बाप्पा, एवढीच ना कामगिरी? जाऊया पण पुण्य येतो मी. अरे मीना, अरे उत्तमा, देव बाप्पाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस का? देवबापाने सांगितलेली कामगिरी मी ऐकली. हा मग? पण काय माहिती आहे, या 16 सहस्र 108 बोलून आणि आपण फक्त दोघे जण. अरे पण लवकर मागायला घेतलीस. अरे माघारमध्ये एवढं कामगिरी कशी काय अरे करायची? पण देवबापांची आज्ञा आपल्याला पाळलीच पाहिजे. त्याप्रमाणे काम झालंच पाहिजे. मग? पण मी काय म्हणतो माहिती आहे, हा मग? या तुझ्या पण चुकीचं आहे काय? अरे बरं होईल. आपल्या जोडीचा म्हणजे तो बोबडे आहे ना, हा हा, त्याला आवाज देऊया. बोबडे आहे ना. ठिकाणी मिळून आपण कामगिरी पार आपल्याला पाडला. मदत वेळेला काम करायला. पण बाबा असेल काय सांगता येत नाही. आवाज देतो, आवाज येऊन ते मग बघूया. अरे बोबड्या रे, बोबड्या. हे आवाज आला, पण त्याचा नाही. हा बोबड्याचा आवाज नाही. तू पुढे काय जा करू दे. अरे बोबड्या रे, बोबड्या. अरे बोबड्या, अरे लवकर ये, लवकर. अरे इकडं वरच्या लावण्यात आहे, वरच्या लावण्यात थापरवालीला आलो. अरे बाप रे, हा वरच्या रानात म्हणतो सासूरवाडीला आहे. अरे तुला बघावा तेव्हा तू सासूरवाडीला असतोस बघ. अरे बाबा कट्याला हात कट्याला मारतोय. अरे आज कोकणात मजा आहे बघ, लवकर ये, लवकर. अरे आलो माझी चाबूक आठवण हा. एकटाच आम्ही माझा पोल नाही आला रे. तो पोल माझा नुसता तापा. हा काही तुला घेऊनच आहे वाटतं अरे सासूरवाडीला. इकडं घेऊन माझा पोल आहे, पोल होता तो तापान खणपणला. अरे बाप रे. एकटाचा आलो आलो चाबूक आयला घेऊन आलो. ये लवकर ये. गाई सोडीला राणी वडी सुदामा सोडीला राणी गाई सोडीला राणी गाई सोडीला राणी वडी सुदामा सोडीला राणी गाई सोडीला राणी वडी सुदामा सोडीला
आणलीस तरी कुठून? अरे बाबा जवळ तालुक्यातली गाय नाही ती तुला द्या. तुला आणल्यापासून कधी दुखलीच नाही काय? छे. सारखी नुसती खांदा होते पण. अरे बाबा सारखी चिकलात सारखी बोलत असते. अरे मला गाय पण तशीच ती काय करायला एकदम अवधान गाय ती. हंबरते पण सारखी. अरे हंबलते ती काय जवळची गाय आहे काय ती. कोण कुठे गेला म्हणाला? अरे पोल सुद्धा रात्री माझा ना तापान वरचे वर फलफललाय. काय म्हणतोस काय? तापान फलफललाय त्याच्यामुळे आज बरोबर काय आणला नाही. आता सगळं झालं माहिती आहे. अरे पाणी रे. अरे पाणी म्हणजे काय ती काय जवळची गाय आहे तुला वाटते काय. अरे बाबा इत्तलपुंजी इत्तलपुंजी. अरे बाबा इत्तलपुंजी इत्तलपुंजी. काय इचलपुंजी रे? अरे इचल करायची की अरे असं? बाबा तेच सांगतोय तुला इत्तलपुंजी इत्तलपुंजी. भाषेमध्ये तसंच आहे बरोबर. अरे बाबा माझी भाषाच तसली ना. मी काय म्हणतो की गाय आणलीस पण ते वासरू सारखं हंबरते बघ. अरे होय आंबलते. मग तिला पहिले जाऊ दे बाबा तिला. जातो जातो. आम्ही काय म्हणतो माहिती आहे? काय म्हणतोय. तुला जेव्हा बघावा तेव्हा तू सासरवाडीला असतोस बघ. अरे बाबा काय करणार तुला सांगू. जवळ आहे म्हणून काय? अरे जवळ म्हणजे माझी मामी आहे ना माझ्या लय लालाची लालाची लालाची. त्या नानाची म्हणजे अरे नानाची बोल. अरे लालाची. अरे बरे दिवसात खातरवालीत गेलो आणि बाबा तुला काय सांगू. काय झालं रे? माझी मेवणी पण खूप झाली आणि माझी मामी पण खूप झाली. आता दररोज आता आणि म्हणतो दररोज असतो ना मग तो बऱ्याच दिवसांनी. अरे बऱ्याच दिवसात गेलो. काय म्हणतोस? अरे बाबा बऱ्याच दिवसात गेल्यानंतर मामी मला काय तुला काय सांगू म्हणजे? टिकलं कापू का टिकलं कापू. अरे त्याच्या कापाकापी गेला मस्त. कापा कापी अरे बाबा तुला काय सांगू रात्री व्यवस्थित आम्ही जेवलीलं बिवलीलं आणि झोपलेलं आणि झोपून थकाली उठल्या मला वर दोघी व्या उठल्या आणि मामी पण उठली आणि माझी मेवणी पण उठली काय बोलायला लागला? आणि दोघी जणी काय म्हणतात माहितीये काय काय म्हणतात रे? दावयानू मामी म्हणते मला पिटिया खाऊ वाटलाय. काय म्हणतोस काय? पिटिया खावता वाटलाय. थकाली 5:30 वाजता पिटिया खावता वाटलाय. अरे चांगलं पदार्थ तुला सांगितलं आणि मेवणी काय म्हणते माहितीये काय मला मध खावची वाटली. मेवणी म्हणते मग खाऊशी वाटले. चांगली टाकली की एका याच्यामध्ये दोन्ही वस्तू नशीब नशीब आहे. मला म्हटलं आता ह्यांना कालवं तुमचं गावं. अरे बाबा दोघी काय म्हणतात माहितीये काय आता आलं तर तुला कोणा. अरे तुझा अवतार बघून तुला पुरुष सांगणार. कोंबड्या बिड्या हे सगळ्यात आले मला. अरे जावय भोंगल्या घेऊनच आलेले. अरे मग काय करणार बाबा कटी पती 50 थाट गाई म्हशी होत्या बापरे. त्याला खोलल्या आणि बाबा खोलल्यानंतर बाबा सगळ्या रानात गाई चालताय फुलं गेल्यावर ना मला एक मोठा एवढा भेला दिसला. एवढा मोठा भेला दिसला आणि भेल्यावर ना एवढं मोठं कालबं दिसलं. अल्प पण लवकर दिसलं. अरे कालबं दिसलं म्हणजे भेल्यावर काय तुझ्या मामीचं ना जेवढीचं कामच जरा झालं. दिसल्याबरोबर मी खुश झालो. त्या मुलांना तिथं ठोललं आणि धावत पलत घरी आलो. परत गेलास. अरे आता घरी धावत लागला ना. घरी गेलो आणि मामीला म्हटलं तुला आता पिटिया खायला भेटत. मेवणीला म्हटलं तुला आता मध खायला भेटत. पण म्हटलं आता ती आणायची का त्यात ना काहीतरी भांड पाहिजे ना. एवढाच घरी गेलास. तेव्हा घरी गेलो मामीला सांगितलं तू एक बालदी घे पिटियाला बालदी हवी ना. आणि बालदी घ्यायला बोलतं कालपना. आणि मेवणीला म्हटलं तू एक बालदी घे. एवढी मत होती. अरे मध अर्धी बालदी जवळ मध घेतलं एवढं मोठं कालबं. काय म्हणतोस? अरे मग म्हटलं त्या दोघींना तुम्ही दोघींनी एक बालदी घ्या आणि माझ्या मागणं या. त्या दोघी जणी धावत पलत खूप सारा म्हटल्यानंतर धावत. आल्या बाबा आल्या आणि मी त्या भेल्याजवळ गेलो
भेल्यावर जवळ गेलो बघितलं पहिल्या तुला थकली आहेत काय सगळी मुलं होती सगळी चलत होती आता वर चालणार कोण माझा पोर होता तापान थलपल दिला बरोबर नव्हता तो घालातच होता आता मग काय करणार कथा बता मी त्या भेल्यावर चाललो आणि भावाचं कालबं होतं ना त्या कालब्याच्या एकदम जवळ गेलो जवळ गेल्याबरोबर भावा तुला काय सांगू शेजारी एक फांदी होती ना ती माझ्या हातातनं मोडली फांदी मोडल्याबरोबर ती फांदीच्या कालब्यावर पडली बाबा कालब्यावर पडल्याबरोबर ती फांदी सगळी मातका होती एकदम उन्हाचा कर अरे बाबा सगळी मातका अरे एवढं एक काटू सगळं माझ्या अंगाला दसलं नुसता उलट झाला अरे त्या भेल्यावरच मी आयग कधी अरे बाबा नुसता खांदोन ना त्या भेल्यावर ना तुझ्याला मी हगेला मुतेला झालो ना खांदोन हगेला मुतेला झालो पहिल्यान मी हगेला झालो बाबा हगेला झाल्याबरोबर खाली एक मामी होती मामीला वाटलं पिटिया वाटतं खाली मामी दोन हातान वाटतं खाली पडून आणि त्याच्या पाठोपाठ मी मुतेला झालो बाबा मुतेला झाल्याबरोबर खाली मेवणी होती मेवणीला वाटलं मत वाटतं खाली ती सगळी गंमत झाली ते सगळं जाऊ दे तू मला इथं कथ्याला बोलवलं मला थांब तुझं झालं ना माझं सगळं झालं लवकर सांगावर अरे तुला कशासाठी बोलवलं माहितीये काय कथ्याला बोलवलं आपले येते आपल्या सुकृष्ण आले होते बघ देव पप्पा आले होते अरे पण कथ्यासाठी आलो आणि आपल्याला छोटीशी कामगिरी सांगितली छोटीची कामगिरी जास्त मोठं नाही काय काय 16 शास्त्र 108 गवळणींचा मेळा 108 गवळणींचा मेळा तो ताटमट करून मथुरा नगरी चाललाय काय म्हणतोय काय तो मथुरा नगरी न जाता आपल्या कुकडत राहायला पाहिजे बरोबर आहे देव पप्पांचं म्हणणं बरोबर आहे अरे पण त्या लवलनी आहेत कुठे घाट चढून आहे ना तू आता काही घेऊन आलास ना बरोबर घाट चढून वरती गेलास बघ असं म्हणतोय
अगं ये मावशी, सचिन भोसले यांच्याकडून नाव घेण्यासाठी एक समजमता तारे नाव घेते ही मावशी. आता लक्ष द्या सारे. अहो नाव घ्या नाव घ्या, नावात काय असतं? नाव घ्या नाव घ्या, नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासूपण, सुनेचे सुनपण, नंदेचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. बरोबर आहे की नाही? नाव घ्या नाव घ्या, नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासूपण, सुनेचे सुनपण, नंदेचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. नाव काय बोलला? सचिन. पण सचिन राव तुम्ही कधीही आणि काहीही म्हणा, तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. तसेच कीर्ती दागडे यांच्याकडून अजगरत मजगत मजगरत तळघर तळघर देवघर देवघर टेबल टेबलावर ताट ताटात वाट्या वाटीत घरे. अजगरत मजगत मजगरत तळघर तळघर देवघर देवघर टेबल टेबलावर ताट ताटात वाट्या वाटीत घरे. सुभाषराव दिसतात बरे, पण नांदवतील तेव्हाच खरे. असं आहे का? तसेच सिद्धेश तांकर यांच्याकडून नाव घेण्यात सिद्धेश. नाव आहे का? तर नाही नाही म्हणतात मध्ये चालेल काय मध्ये सीट आहे. नाही नाही म्हणतात मध्ये चालेल पीस. हनुमान गावी आमचा कार्यक्रम झाला. आली गाडी भरली गाडी लवकरच आले हनुमान या गावी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी. आणि आज नाव घेते अशा हौशीच्या दिवशी. तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला येत नाही धोका. बरोबर आहे ना दादानो? अशा वेळी कोणी कोणाला घेतं का धोका? अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. आणि सिद्धेशराव मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे धोका. तसे दशरथ मालुसरे या मावशी किती हुशार आहे. भलं मावशी एक नंबरची जमाल आहे. किती जण तिला टपले. लय जण. सगळ्यांची नावं घेते. ती काय म्हणतो? आपल्याला फार भूक लागली बाबा. भूक लागली म्हणजे भरपूर भूक लागली. दही, दूध, तूप, पोळी सर्व काही आहे. आता तर सगळं घेऊनच येतो. लवकर घेऊन ये. घेऊन ये सगळं. घेऊन येतो बरोबर. बरं मावशी मी काय म्हणतो, तू आधीच कुठे जाणार होती कसा? अरे हॅलो युट्यूब चॅनलचे मालक बारे इलेक्ट्रिकलचे मालक यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी काय म्हणते, एवढे युट्यूबर आहेत आपली कला लाईव्ह दाखवत आहेत, त्यांचं एखादं नाव घेऊ का? माझं जाणे मन आहे. नाव ऐका तर कणकण पुणे मनमन माती उभारले भिंती चितारले खांब आत्याबाईच्या पोटी जन्माला आलेला राम
गेले शेतात, शेतात नांगले अर्धी. अर्धी कशाला आणली आता मध्ये? राम गेले शेतात, शेतात नांगले अर्धी, अर्धीच्या झाल्या करडी, कडीचं काढलं तेल टाकलं कडीत, त्यात टाकली चिवडा आणि बुंदी. तर चिवडा आणि बुंदी तेलात हळूहळू कढतील. चिवडा आणि बुंदी तेलात हळूहळू कढतील. रोहितराव, तुमचं नाव घ्यायला शब्दही अपुरे पडतील. शब्दही आम्ही काय म्हणतो माहितीये, तू आलीस कुठून जाणार? मी आली दुबळातून जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. अरे प्रतिबंध असेल पण तुम्ही आहात तरी कोण? आणि हात कोण बोलत नाही. अरे नाही ना, नाही ना. अगं पेंड्या सुदामाने टाकल्या. हो. ओळखलंच नाही तू. अरे नाही ना ओळखलं. नाही ओळखलं. बरं ठीक आहे, तुम्ही असाल ते कृष्णदेवांचे सवंगडी, पण तुमच्याकडे काही कायदा आहे का? कायदा ना कायदा कायदा नाही आपल्याकडे कायदा. मग सांगा ना. घे ऐकून घे ऐकून घे. हॅलो महेश, कृष्ण देवाचा हुकुमा माना, म्हणून तुझी वाट कृष्ण देवाचा हुकुमा माना, म्हणून तुझी वाट तू येतेच थांब. मी इथं थांबू. आम्ही देवपापांना लवकर पाठवून देतो बघ. लगेच पाठवून दे. अगदी लवकर पाठवतो. ठीक आहे लवकर पण पाठव. लवकर ये. मी लगेच पाठोपाठ तुझ्या आलोच बघ. काय तर मस्ती करशील बघ. नाही नाही मस्ती काय करत नाही. लगेच पाठवून दे देवपापा. आलो. पहिले लवलली बघतायत की नाही बघून घेतो. सगळं एकदम बरोबर आहे. सगळं बरोबर आहे ना. सगळं एकदम बरोबर आहे. तुमचं इथे काय आहे? कोंबडी शिरवायला काय लागली काय सगळं. बरं मी काय म्हणते, तुमच्या जोडीचे गेले ना. माझ्या सगळे जोडीचे गेले. पण आता तुमचं इथे काय आहे? माझं इथं काय आहे मावते. सगळे लवलली बसल्या का नाही. अरे माझ्या पुढे आहेत पण बसणारच ना. बसल्या ना. मग तुला बसायला काय झालं. मला बसता येत नाही तर बसू कुठून. तू जा रे बाबा. नाही नाही तुला बसावं लागलं.
सुनील कामगिरी पाठवत दिसत नाही. आता आपण आता विचारले पाहिजे. दादे तुम्ही आणि जाणार कुठे? मथुरेत रस्ता प्रतिबंध आहे. 12 मार्गाचा इमारत करून तिथे श्रीकृष्ण उभे आहे. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. वगैरे कसे असतात? बाई पद्म बेबी हिरा ते विटेवर विठ्ठल विठ्ठल ते असतात. पण खरंय. जेव्हा वायराच्या घोड्याने दुर्लभ नासा अलंकार कुंडीला बनवून ठेवला आणि आठवतात कृष्णगुण धारण केला आहे. ऐकता राधे त्यांना आपण शरण जाऊया. देव हो, आम्ही तुम्हाला शरण आलो. कशावरून? गायच्या वासरावरून. जा, तुम्हाला रजा आहे. थांबा, सत्यावतर दिलेलं वचन पूर्ण कर. Oh
श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. हॅलो नंदलाल गोकुळगाचे गाव, गोपिकांचा नंदलाल गोकुळगाचे गाव, खऱ्या खुऱ्या प्रेमाचा एकच नाव, ज्याच्या मुखी राधा कृष्णाचे नाव, राधा कृष्णाचे नाव. म्हणून काय म्हणतो बघा, आजच्या या प्रेम गीतासाठी आलेले पारितोषिक शिवाज प्रसाद लांबे यांच्याकडून आता झालेल्या प्रेम गीतासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. हौशी नमन कलाकार प्रणय बारे, राकेश पवार यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आर्या
सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि बलराम यांना घेऊन आलोय. आपण त्यांचा चांगला पाहुणचार करून घ्यावा. येतो आम्ही.